नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी हे एका फोन स्कॅमचे शिकार झाले आहेत. एका स्कॅमरने फोन कॉलच्या माध्यमातून त्यांची तब्बल 75,000 रुपयांची फसवणूक केली आहे. या घटनेनंतर राकेश बेदी यांनी लोकांना सावधान राहण्याचं आवाहन केलं आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला सैन्यातील जवान असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणी त्यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राकेशांना फोन करून संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडून 75,000 रुपये लुबाडले आहेत. मी एका मोठ्या फसवणुकीतून वाचलोय, पण लोकांनी अशा स्कॅम मध्ये अडकू नये यासाठी मी आवाहन करतो, असं देखील ते म्हणाले आहेत. केंद्र सरकारने मुंबईची आर्थिक राजधानी ही प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न चालवला आहे. या सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यामुळे 1.5 ते 2.25 वर्ष झाली तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेतलेली नाही. राज्यातील अन्य महानगरपालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. इतकंच काय तर आदित्य ठाकरेंना यावरून सध्या सिनेटच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. शिवसेनेतून गेलेल्या गद्दारांना तिकिटे मिळणार नाहीत आणि मिळाली तरी त्यांना कमळावर निवडणुका लढवाव्या लागतील, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे. सुप्रिया सुळे गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून येत आहेत. आता अजितदादा मदतीला नाहीत, म्हणूनच त्यांनी मतदारसंघात 10 महिने मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासदार अमोल कोल्हे देखील अजितदादा यांच्यामुळेच निवडून आल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजितदादांनीच निवडून आणले आहे, असे काहींचं म्हणणं आहे. माझं त्यांना एक सांगणं आहे, पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तुम्हाला निवडून आणून दाखवावं, मग आम्ही बाकीच्या तुमच्या गोष्टी मान्य करू, असे देखील रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. मी किरण रवींद्र सावंत, रोकेगा कोण हे व्हॉट्सअप स्टेटस शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांचं आहे. त्यांचे आगामी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत स्पष्ट आहेत. मात्र या स्टेटसवरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पत्रकार परिषद घेऊन किरण सामंतांनी घुमजाव केला. फुकट प्रसिद्धीसाठी स्टेटस ठेवल्याचं किरण सामंत म्हटले आहेत. काही दिवसांआधीच त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या गटाला मशाल चिन्हाचा फोटो डीपी म्हणून ठेवला होता. आता त्यांचं रोकेगा कौन हे स्टेटस चर्चेत आलंय. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या विद्युत सहाय्यक या पदाच्या भरतीसाठीच्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हतेमध्ये करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा समावेश नोकर भरतीमध्ये केल्याने राज्यातील विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळणार असल्याचे कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नवनिर्मिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्राकरिता कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यातील विविध संस्थांमार्फत राबवण्यात येत आहेत.